नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा पळी पापड। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती कुरकुरीत असे हे पापड बनले गेले आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये हे तळले जातात। संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून हा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता छान मोकळा मोकळा असा हा साबुदाणा भिजलेला आहे। मी 1 वाटी साबुदाण्यासाठी मी ते अर्धा किलो बटाटे घेतले आहेत। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार बटाटे कमी जास्त करू शकता। बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण याची साल काढून घेणार आहोत। तर असे हे किसणीच्या सहाय्याने छान असे याची साल काढून घ्यायची आहे। असे हे पापड बनवताना शक्यतो पातळ सालीचेच बटाटे वापरायचे। तर या पद्धतीने व्यवस्थित असे सर्व बटाट्यांचे आपण साल काढून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीला एक बटाटा व्यवस्थित असा साल काढून घेतलाय। आता आपण हा बटाटा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो काळपट पडणार नाही। त्याच पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून मी बटाटे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आता मी इथे एक मध्यम आकाराची खिसणी घेतलेली आहे। आता आपले सर्व बटाटे खिसून घेणार आहोत। तर तुमच्याकडे मोठी खिसणी असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्यानेही खिसू शकता। असे हे व्यवस्थित असे सर्व बटाटे खिसून घ्यायचे आहेत। बटाटे खिसल्यानंतर बटाट्याचा सर्व खिस मी इथे तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून बटाटा छान असा पांढरा शुभ्र दिसेल। आता मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे तुम्ही पापड खाराचा वापरही करू शकता, पण मी वापरलेला नाही। तर आता आपण जे भिजवलेले साबुदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण साबुदाणे थोडेसे शिजवून घेणार आहोत, कारण साबुदाणा थोडासा शिजला गेला आणि नंतर बटाटा घातला की आपला बटाटा जसा आहे तसाच राहतो, तो जास्त असा शिजला जात नाही। जेणेकरून आपण जेव्हा पापड तळतो तेव्हा त्याच्यामध्ये तो छान असा दिसायलाही सुंदर दिसतो आणि चवीलाही उत्तम लागतो। आता छान असे साबुदाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये खिसलेला बटाट्याचा किस घालून घेऊया। बटाट्याचा किस घातल्यानंतर संपूर्ण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी याला उकळी येईपर्यंत आपल्याला हा बटाटा आणि साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आणि साबुदाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि असा दाटसर असा हा बटाटा साबुदाणा शिजला गेलेला आहे। आता आपण याचे पापड बनवायला घेऊया। तर पापड बनवण्यासाठी मी इथे असं एक प्लास्टिक घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर प्लास्टिक नसेल तर तुम्ही कापडही घेऊ शकता। आता आपण ज्या साईजमध्ये पापड बनवणार आहोत तेवढंच मिश्रण चमच्याच्या सहाय्याने घेऊन आपल्याला हे असे पापड घालून घ्यायचे आहेत। आता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल, पण संपूर्ण पापड घालेपर्यंत ते अगदी व्यवस्थित आणि घट्टसर असे हे मिश्रण बनलं जाते। त्यामुळे ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी झटपट असे हे पापड बनले जातात। तुम्हाला जर बिझनेससाठी हे पापड बनवायचे असतील तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील आणि बनवायलाही एकदम सोपे आहेत। चवीला तर अप्रतिम लागतात। तळल्यानंतर तुम्ही याच्या पापडामध्ये बटाट्याचा किस पाहू शकता। अगदी भरभरून असा हा बटाट्याचा किस पापडामध्ये दिसतो, त्याच्यामुळे पापडाची चव अजूनच वाढते।
बघा मी इथे या पद्धतीने संपूर्ण पापड असे हे घालून घेतलेले आहेत। तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये हवे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने घातला तरी चालेल, पण मी इथे मीडियम साईजनेच पापड घातलेले आहेत। आता हे पापड आपल्याला छान असे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि मी हे पापड 3 दिवस सलग उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून पाहूया। तर पापड तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवले, कढईमध्ये छान तेल घालायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस मीडियम ठेवून नंतरच आपल्याला हा पापड तळायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा पापड तळला गेलेला आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की बटाट्याचा किस ही अगदी छान असा ह्या पापडामध्ये दिसत आहे। अजिबात तो असा कुस्करला गेलेला नाही। तर या पद्धतीनेच आपल्याला छान असे हे पापड तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पहा छान असे व्यवस्थित टम्म साबुदाणे कसे फुगलेले आहेत। तर या पद्धतीनेच सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत। अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट असे हे पापड बनले जातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।